जय हिंद मित्रांनो, नॅशनल सर्कल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. चांदूर बाजार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या रिंगणात सगळेच नगरसेवक आणि नगराध्यक्ष उतरलेले आहे. अशातच प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रहार जनशक्ती पक्षातर्फे ज्या सेविका निवडणुकीकरिता जे उभ्या आहेत त्या आपल्या कल्याणीताई हेमंत कोंडे यांची सध्या प्रभागामध्ये खूप चर्चा सुरू आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता इथे आलेलो आहे आणि आपल्या रुग्णसेवेतून गेले 15 ते 20 वर्षापासून जे रुग्णसेवा देत आहे चांदूर बाजार तालुक्यातील पूर्ण जनतेसाठी, ते हेमंत कोंडे पण इथं आहे उपस्थित. आपण त्यांच्याशी पण जाणून घेऊया नेमकं की ते या निवडणुकीमध्ये पुढं काय करणार आहे आणि निवडून आल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया राहणार आहे जनतेसाठी. हेमंत नमस्कार. नमस्कार. ताई आहेत ते निवडणुकीमध्ये उभे आहेत, तर नेमकं या निवडणुकीसंदर्भात निवडणूक झाल्यानंतर जर ताई निवडून आल्या तर तुमचं प्रभागातील वार्डातील जे लोक आहेत त्यांच्याप्रती काय तुमची माझी पत्नी निवडून आल्यानंतर जे आपल्या इथं गार्डन आहे, पण तिथं सोयी सुविधा काही नसल्यामुळं हां. तिथं पहिले लहान मुलांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून, विशेष म्हणजे खेळणे लहान लेकरांसाठी, आणि त्याच्यानंतर जे यंग मुलं आहेत जे 18-20 वर्षावरील त्यांच्यासाठी व्यायामशाळेचा एक उद्देश आमच्या समोर आहे. त्याच्यानंतर जे व्यायामशाळेचा आमचा हॉल तयार आहे, बच्चू आमदार असताना त्यांनी ते हॉल वगैरे आमचं करून दिलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यावरचं जे आमच्याशी जागा शिल्लक आहे तिथं कामही जवळपास झालं, फक्त 3 सेट होत आहे. तिथं महिलांसाठी एक पार्लरची व्यवस्था किंवा मग टेलरिंग क्लास, हे सर्व करून म्हणजे महिला सशक्तीकरण होईल. यंग पोरांसाठी व्यायामशाळेचा विषय होईल आणि लहान मुलांसाठी तिथंच खेळण्याचं सुद्धा एक व्यवस्थित हे होईल. म्हणजे टोटल आपल्या एरियातलं व्यवस्थित. म्हणजे आजची जी परिस्थिती आहे, लहान मुलांना बरेच ठिकाणी खेळण्याकरिता गार्डनच नाही आहे. त्याचा दुष्परिणाम असा होतो की लहान मुलं घरात बसून वारंवार ते मोबाईल पाहत राहतात आणि मोबाईलचा पण बराच दुष्परिणाम लहान मुलांच्या विकासावर होतो. तर त्यासाठीच आम्ही ते गार्डनची एक चांगली व्यवस्था हे करणार आहोत. बरं. आणि प्रभागातील जे लोक आहेत त्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे? जनतेचा चांगला प्रतिसाद आहे, कारण आम्ही 15 ते 20 वर्षापासून रुग्णसेवा करत आहे आणि या एरियातल्या आमच्या प्रभागातले प्रत्येक मतदारासोबत किंवा मग नागरिकासोबत आमचे संबंध एक रुग्णसेवक म्हणून जुळलेले आहेत. त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बरोबर. त्यातल्या त्यात प्रहार ज्या ठिकाणी आला आणि आमदार बच्चू कडूचा विषय आला, तर सर्वांनाच माहीत आहे जनतेसाठी त्यांचे किती कार्य असतात आणि काय असतात. आणि हेमंत कोंडे हे नाव चांदूर बाजार शहरामध्ये रुग्णसेवक म्हणून नेहमीच ओळखलं जातं आणि ज्या ठिकाणी रुग्णसेवाचा विषय येतो तिथं हेमंत कोंडे हे नाव नेहमी पुढं असते. अशातच त्यांच्या पत्नी नगरसेविकाकडे उभे आहेत, तर आपण त्यांच्या पत्नीकडून पण जाणून घेऊ नेमकं त्यांचे या प्रभागातील महिलांकरिता व या प्रभागाच्या विकासासाठी त्यांचे काय विकास आहे आणि त्या या प्रभागातील महिलांना या निवडणुकीसंदर्भात काय आव्हान करतील. ताई नमस्कार. नमस्कार, मी कल्याणी हेमंत